सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तथागत भगवान गौतम बुद्ध या दोनही महामानवांना विनम्र अभिवादन करून माझ्या संपूर्ण देशवासियांना प्रेमपूर्वक क्रांतिकारक जय भीम करतो. माझा आजचा विषय आहे भारतीय संविधान जगातील महान संविधानापैकी एक. देशवासियांनो, लक्षात घ्या, भारत देशाला 1947 साली म्हणजे 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. ही बाब आपणा सर्वांना परिचित आहे, ज्ञात आहे. परंतु खऱ्या अर्थाने भारताला जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते कागदपत्री होतं. ही बाब या महामानवाच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली आणि मग आता या आपल्या समाजाला, पीडित समाजाला या सर्व संकटातून किंवा जे काही अन्याय अत्याचार अजूनही बी गुलामगिरीमध्ये आपला समाज खितपत पडलेला आहे, या समाजाला खऱ्या अर्थाने जर वरती आणायचं असेल, त्याला योग्य प्रकारची दिशा द्यायची असेल, तर आपल्या भारत देशाला संविधानाची नितांत आवश्यकता आहे. ही बाब त्यांच्या प्रामुख्याने लक्षात आली. बंधूंनो, आणि मग 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक समितीची स्थापना करण्यात आली. संविधान समिती नेमण्यात आली. या समितीने एक मसुदा तयार केला. त्यानंतर 26 जानेवारी 1949 रोजी ते संविधान स्वीकारण्यात आले. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान म्हणून ओळखला जातो. या संविधानामध्ये प्रामुख्याने 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 1,45,000 शब्द साठा या संविधानामध्ये म्हणजे समाविष्ट केलेला होता. म्हणजे हे जगातील सर्वात मोठं संविधान त्या ठिकाणी आपण स्वीकारलेलं आहे. देशवासियांनो, आपल्या भारताचे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. यांनी संविधान तयार करण्यासाठी अनेक कष्टा खाल्ल्या, प्रयत्नाची आहुती दिली. म्हणजे सर्व समावेशक काही ठराविक आपले जे जवळील लोक आहेत, नेते आहेत, त्यांना या ठिकाणी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु बऱ्याच काही नेत्यांनी या जबाबदारीच्या जोखमीतून अंग काढून घेतले. शेवटी बाबासाहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भारताची राज्यघटना लिहून पूर्ण केली, संविधान पूर्ण केलं, संपूर्ण भारतीय जनतेला समान हक्क दिले. थोडक्यात या संविधानातून एक व्यक्ती एक मत ही समानता भारतीय संविधानाने लोकशाहीला दिली आहे. मात्र श्रीमंत गरीब, उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य अशा प्रकारचा भेदभाव यामध्ये करण्यात आला नाही. आणि आपल्या देशातील बहुसंख्य गरीब जनतेने आपल्या या एक मताचा वापर करून आपले संविधान आजपर्यंत टिकवून ठेवले आहे. त्यानंतर सध्याच्या आपल्या या स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये विविधतेतून एकता निर्माण करून जागतिक लोकशाहीचा पाया व्हावा याचं स्वप्न आजच्या या तरुण पिढीचं असावयास पाहिजे. खऱ्या अर्थाने खऱ्या संविधान दिनाची दिशा अशी असायला पाहिजे की सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन सामान्य माणसापर्यंत सत्ता नेणे हे संविधानाचं प्रमुख लक्षण आहे.
आता संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. समता हाच युग धर्म मानणे आणि भावी पिढीच्या मनावर चांगले संस्कार घडविणे ही या ठिकाणी महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. आजचा जो दिशाहीन समाज आहे, विशेषतः तरुण वर्ग आहे, हा तरुण वर्ग अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी पूर्णपणे गेलेला आहे. सध्याचा आपला जो तरुण वर्ग आहे हे उद्याचे भावी देशाचे आधारस्तंभ होणार आहेत, देशाचे रक्षक आहेत. भारतीय राज्यघटनेची शान राखणारे असे हे तरुण वर्ग म्हणजे आपले रक्षक बनणारे आहेत. आणि हाच तरुण वर्ग जर या अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या आहारी जर गेला तर उद्या आपल्या या संविधानाचं, या आपल्या भारत देशाचं काय होईल ही कल्पनाच ना केलेली बरी. म्हणून मी माझ्या या विशेषतः तरुण बांधवांना नम्रपणे सूचित करू इच्छितो की या अंमली पदार्थापासून, जीव घेण्या व्यसनांपासून त्वरित बाजूला व्हा. सर्वांनी आपल्या भारत देशाला अधिकाधिक उंच स्तरावर नेऊन पोहोचवायचे असेल तर व्यसनमुक्ती ही अतिशय महत्वाची आहे. सर्वांनीच या अंमली पदार्थापासून अलिप्त राहिलं पाहिजे. या संविधानाच्या निमित्ताने मी माझ्या सर्व तरुण बांधवांना नम्रपणे सूचित करू इच्छितो की व्यसनापासून दूर राहा व आपल्या या भारत देशाला उंच स्तरावर नेऊन पोहोचवा. थोडक्यात मी असे म्हणेन की व्यसन करण्यात नाही रे मानवा मजा, ही तर आपल्या देहास आहे मरणाची सजा. अशा पद्धतीनं या तरुण वर्गाने हे घोषवाक्य किंवा ही उक्ती जर आपल्या आचरणात आणली आणि व्यसनापासून अलिप्त हा तरुण वर्ग झाला तर निश्चितच आपल्या देशाची अधिकाधिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संविधान हे अजरामर होणार आहे, ही बाब म्हणजे ही काळ्या दगडावरची रेल ही पुसली जाणार नाही. म्हणून मला संविधानाच्या संदर्भात असं म्हणावंसं वाटतं की नको राजेशाही, नको ठोकशाही, नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हाला लोकशाही, संविधानाने दिली आम्हाला लोकशाही. भारत माझी माऊली, भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली, भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. बाबासाहेबांचे योगदान, बाबासाहेबांचे योगदान, भारताचे संविधान, बाबासाहेबांचे योगदान, भारताचे संविधान. या संविधान दिनाच्या निमित्ताने मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय संविधान, जय भारत, जय भीम. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.